नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या बिना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा वा चांगला निर्णय बसा बसा प्लीज सर मला महत्त्वाचं बोलायचं जरा तुमच्याशी मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं हे बघा एक लक्षात घ्या माझा विरोध लग्नाला नाहीये लग्न करूच शकता तुम्ही पण त्यानंतर तुम्हाला या ऑफिसमध्ये काम नाही करता काय इथे प्रत्येक जण त्याने त्याच्या कामाशी लग्न केले नोकरीशी लग्न केले तुम्हाला दुसऱ्या कोणाशी लग्न करायचं असेल तुम्ही जरूर करू शकता फक्त त्यानंतर तुम्हाला ही नोकरी सोडावी लागेल इतकं साधं सोपं आणि सरळ आहे हे बघा तुम्ही अजूनही नाही म्हणू शकता काय उगाच नंतर प्रॉब्लेम नको नाही का सर मला एक 5 मिनिटं देता विचार करायला 25 घ्या काहीच प्रॉब्लेम नाही पण तोपर्यंत तुम्हाला ड्युटी समजून गेला तर काही हरकत नाही नवरे घेऊन जा त्यांना येस सर या 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 तर हे आमचं ऑफिस देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स चला मी आता तुमच्या सगळ्या स्टाफची ओळख करून देतो या या ही जुई गाडगीळ लहान आहे पण अतिशय सालस आहे बरं का हाय केलंस तरी चालेल नमस्कार बसा बसा काम करा या हाय हे मिस्टर अमित नुसतं अमित म्हणा मी सेल्स सांभाळतो खरं सांगू मी तुम्हाला जेव्हा सकाळी पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मी मनात म्हटलं या नक्की सिलेक्ट होणार आणि आपली भेट सुद्धा होणार नाईस टू मीट यू नमस्कार कामं आहेत ना हो करा ना हं? करा बसा या 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 नंदिनी मॅडम नमस्कार ह्या देशांतर्गत टूर सांभाळतात मी अदिती काहीही सांगू नकोस तू कोण आहेस तू कसं काम करू शकतेस ते सगळं कळलं मगाशी कुठली आहेस का तू कोकणातली आणि कुलदैवत महालक्ष्मी बाई ग ती पाठीशी होती म्हणून सगळं जमलं तुला बर तुला काही अडलं नडलं तर आम्हाला विचार त्यासाठी नवस बिवस करू नकोस ह्या तिलोत्तमा मॅडम फॉरेन टूर्स सांभाळतात हॅलो सारिका मॅडम या ह्या सारिका मॅडम आपल्या टूर ऑपरेटर्स पैकी एक आहेत हाय किती छान बोलतेस ग तू मला तर मगाशी वाटलं की मिस्टर पटेल गेले आता काही परत येणार नाहीत पण मी लागलीच तुझी अक्षरं मोजली आदिती म्हणजे 5 अक्षरं आज वार शुक्रवार म्हणजे 5वा दिवस आणि त्यावेळेस वाजले होते 12:02 म्हणजे पुन्हा 5 तू सिलेक्ट होणार हे मला कन्फर्म माहित होतं भेटूच आपण या 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 मॅडम या या हे अरविंद कदम मला तू काका म्हटलंस तरी चालेल आणि आमच्या या ऑफिसमध्ये तुझं स्वागत या रजनी मॅडम ह्या रजनी मॅडम
कॉर्पोरेट सेल्स सांभाळतात. हाय, नाव काय ग तुझं? आदिती. तुमच्याकडून आली आहे? या 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 मॅडम या. ह्या देवयाने मॅडम हाय. टूर ऑपरेटर आहेत. ए, तू माझ्या बरोबर ना टूर वरती चाल. मस्त बोलतेस ग तू. इथे जी प्रिया होती ना, तिचं आणि माझं मस्त जमायचं ग. मस्त धमाल करायचो. तू आलीस ना, आता आपण दोघी धमाल करूया काय? नाही करा, धमाल करा, पण त्यांना आधी जॉईन तर होऊ देत ना. या. हाय, मी नैना. नैना. नवरे नैना. हा, मी रिसेप्शनला असते. सॉलिड आहेस ग तू. भारी बोललीस. सर जाम इम्प्रेस्ड होते. सॉलिड कॉन्फिडेंट आहेस तू. चल आपण एक फोटो काढूया. इकडे से चीज. अगं इकडे बघ. कधीपासून जॉईन होतीस? हेच बॉन्ड साइन केल्यानंतर. कॅरी ऑन. या या आपण जरा बोलूया. या 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 या. आता तुमची सगळ्यांची ओळख तर झालीच. आता मी म्हणजे माझं नाव तर तुम्हाला कळलेलं आहेच. फार पूर्वीपासून म्हणजे अगदी वहिनी साहेबांपासून मी काम करतो इथं. मॅडम एक गोष्ट सांगू. इथले सगळे दुतोंडी आहेत. म्हणजे सगळा आतून कीर्तन वरून तमाशा. म्हणजे या ऑफिस मध्ये तोंड कमी आणि कान जास्त वापरायचे. कोणी काही बोललं की मला येऊन सांगायचं. मग मी सांगेन तुम्हाला पुढं काय करायचं ते. या सगळ्यांना कोळून प्यालेला एकच माणूस आहे या ऑफिस मध्ये, जो तुमच्या समोर उभा आहे. अरे हो, आणि हे तेव्हाच जेव्हा तुम्हाला ऑफिसची ही अट मान्य होईल आणि तुम्ही बॉन्ड साइन करून द्याल तेव्हाच. प्रिया, प्रिया कशी आहेस तू? कसं काय चाललंय तुझं मॅरिड लाईफ? अरे हो, तुमची ओळख करून देतो. ही प्रिया. हिच्याच जागेवर तुम्हाला काम करायचंय. तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आपण याआधी कुठे भेटलोय का? जाऊ दे, मला वाटलं असेल असं. मी माझं सामान घ्यायला आले होते. हुशार आहे मुलगी. सरांची एकदम फेवरेट. मग काय खोटं बोलली ना. कोणतीही नोटीस न देता, कोणालाही न सांगता लग्न केलं. लगेच काढून टाकली तिला. या ऑफिस मध्ये त्या बाबतीत हयगय अजिबात चालत नाही. काय मॅडम, माणूस कितीही हुशार असला ना तरी कधी ना कधीतरी चोरीही पकडली जातेच. मॅडम, मॅडम काय झालं तुम्हाला? नाही, मला एक कळत नाहीये की तुम्हाला कसलं टेन्शन आलंय. नाही म्हणजे लग्न ठरलंय का? नाही काय, तेवढी एकच गोष्ट या ऑफिसमध्ये टेन्शन यायला कारणीभूत असते. मॅडम एक सांगू, हुशार आहात तुम्ही. हे लग्न बिग्न सगळं विसरा. प्रियासारखी चूक तुम्ही करू नका. ओके, मी बघतो पेपर्स वगैरे तयार झालेत का ते.
ऐक काय करणार ना, नवीन घरात जायचंय म्हटल्यानंतर ह्या सगळ्या सामानाची विल्हेवाट लावायलाच हवी ना. एकटीने हा सगळा पसार आवरताना कंबरडच मोडलं माझं. आता आदिती घरी असती ना तर बरं झालं असतं बाई. नाही, थोडा तरी हातभार लावला असतं तिने कामाला. तर सगळं माझ्या एकटीवरच पडलंय. पण खरं सांगू का जय, नाही म्हणजे आदिती नोकरीसाठी प्रयत्न करते ना हे बघून मला खूप आनंद झालाय बघ. नाही तर ती पण माझ्यासारखी आयुष्यभर राब राब राबत राहिली असते घरासाठी. शेवटी आमच्यासारखीचा जन्म आयुष्यभर कष्ट उपासण्यातच जाणार. सगळ्याच जणी काही आदिती सारख्या नशीबवान नसतात बाबा. अरे मी बघितल्या ह्या वस्तू, एकही काही उपयोगाची नाही आपल्या. सगळं अडगळीत पडलं होतं वर माळ्यावर म्हणून. जय, हे बघा तुम्हाला नवीन खेळणं आणलंय. मस्त खेळायचं यांनी आणि ह्याच्यावरून उगाच भांडत नाही बसायचं आपापसात. नाही कळतंय मला, तुझाही जीव गुंतलाय ह्या सगळ्या गोष्टीत. आईंनी किती हौसे मौजेने या वस्तू गोळा केल्या असतील नाही अण्णा. एवढा मोठा संसार उभा केला. नाही कळतंय मला तुला काय वाटतंय ते. पण काय करणार, आता जुन्या झाल्यात ना या वस्तू. नवीन फ्लॅट मध्ये शोभणारच नाही. मग नंतर तूच म्हणशील वहिनी नवीन फ्लॅट मध्ये या गोष्टी शोभतच नाहीत बघा. हो की नाही अण्णा? मी सुद्धा जुनाच झालोय. तुझ्या नवीन घरात मी शोभेन ना. अण्णा असं का बोलताय? मला अशी मस्करी अजिबात आवडत नाही. माणसांची आणि वस्तूंची कधी तुलना होऊ शकते का? नाही नाही, माणसं सोन्यासारखी असतात. जितकी जुनी तितकी त्यांची किंमत जास्त. फणस नाही का, जितका पिकतो तितका जास्त गोड लागतो. अण्णा खरं सांगते तुम्हाला, ह्या सगळ्या वस्तू विकताना ना मलाही अगदी जीवावर येतंय हो. पण आता काय करणार, नवीन घरामध्ये या वस्तू ठेवायला जागा तरी असायला हवी की नाही. कुठे आपल्या नवीन फ्लॅट मध्ये तिथे विरारला जागा, तुम्हाला माहिती हो की नाही. मग अण्णा मी बोलते ते पटतंय ना तुम्हाला? सुनबाई, तू बरोबर बोलतीयस. जुन्या वस्तूंचं तुझ्या नवीन घरात काय काम. शेवटी भावनांपेक्षा व्यवहार महत्वाचा. देऊन टाका ते सगळं. बरं झालं बाई ग, केवढं सामान पडलं होतं. अरे काय करतोयस तू? ते राहू दे. एक मिनिट, हे मशीन विकायला हवं. आता अण्णा म्हणाल सगळं सामान विकून टाकायचं आपल्याला. वहिनी तू हे बाकी सगळं विकून टाक, हे मशीन फक्त राहू देत माझ्याकडे. आता ही मशीन कुठे ठेवणार आहेस तू? स्वतःला तुला राहायला जागा आहे का आधी? अरे नाही म्हणजे काय आहे ना की आमच्या बरोबर विरारला राहायला येणार नाही असं म्हणालास ना तू. म्हणून म्हणते आता हे एवढी मोठी मशीन कुठे ठेवणार आहेस सांग. हे बघ आता वास्तू शांत झाली ना की 10 दिवसात आम्ही विरारला चाललोय. मग ठेवायला काही जागाच नाहीये ना तुझ्याकडे. हा तुला स्वतःला घर आहे का? हा अरे जुनं झालंय ना आता हे मशीन. हा विकलं ना तर 4 पैसे येतील आपल्याला.
पण त्या 4 पैशांपेक्षा मला आईची आठवण महत्वाची. आई, आय एम सॉरी. आई, हे सगळं माझ्यामुळे घडतंय ग. मोठं बिझनेसमॅन व्हायचं होतं, खूप पैसे कमवायचे होते, नोकरी नाही करायची, उद्योगपती व्हायचं. हे सगळं ऐकल्यावर लहानपणी तूच कौतुक करायचीस ना माझं. का मला असं म्हणायचीस की तू खूप मोठा होशील म्हणून. माझी ही मोठी स्वप्न ऐकून तेव्हाच धोलपटके देऊन तुम्हाला वास्तवात का नाही आणलंस गाई. आज बघितलंस ना काय होत. आई, आपलं घर चाललं ग, चाललं आपलं घर. अण्णांना माझ्यामुळे मान खाली घालावी लागली आहे. सुहासला बाईक विकावी लागली माझ्याच मुळे. आणि तुझी सून आधी तिला सुख देण्याऐवजी ती माझ्या सुखासाठी नोकरी शोधत वडवड फिरतीये. हे सगळं नकोय मला. आय एम सॉरी आई. मला सांगा माझी फाईल कुठे आहे? मला हवी आत्ताच्या आत्ता आणून द्या इथे. शोधतो मॅडम. शोधतो नाही, मला हवे. एक मिनिट थांबा. काय आहे हे? तुम्ही फसवलत ना मला, मूर्ख बनवलत ना मला. मी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आणि मला सांगतात माझी सेटिंग आहे इथे. ही असली सेटिंग तुमची? एक मिनिट, कोण तुम्ही आणि माझ्यावर असे भलते सलते आरोप काय करताय? हे बघा, या ऑफिस मध्ये आदर आहे मला. तुम्ही या 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 इथे बसून तुम्ही मला सांगितलं नोकरीसाठी काहीतरी करा म्हणून मी तुमच्यासाठी नोकरीसाठी काहीतरी केलं, तर त्याच्यात माझंच चुकलं? माझ्यावरच भलते सलते आरोप करताय तुम्ही, सेटिंग बिटिंग शब्द वापरताय. हे बघा, हार्ट ट्रबल आहे मला. माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? सांगा ना, जबाबदार कोण? तेव्हा तुमच्याऐवजी तिला नोकरी मिळणं हे ह्या देवाच्या आणि त्या देवाच्या मनात होतं. त्याला मी काय करू? तुमच्या नोकरीसाठी काही करायचं. या इकडे या, या या इकडे या या. बघा, नोकरी मिळाली म्हणजे ती पक्की झाली असं नाहीये. अहो, काही गडबड झालीस तर काढून टाकायला कितीसा वेळ लागणार आहे? हे तरी शब्द खरे समजू ना मी. काय मॅडम, माझ्या तोंडून जर काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या कोपऱ्यात बसा. या कोपऱ्यात बसा जा. बघते, वाट बघते. हां हां, वाट बघा, वाट बघा. मानले साहेब तुम्हाला. तुम्ही ना सिनेमात असायला पाहिजे होतं. हो. फार विचार करता तुम्ही. निर्णय बदलला नाही ना? नाही, मला माहिती आहे आमच्या ऑफिसचे काही नियम जरा विचित्र आहेत, थोडेसे कडक आहेत. पण लग्न करून माणूस ज्या विचित्र परिस्थितीत अडकतो त्या मानाने बरेच सुसह्य आहेत. लग्न केल्यानंतर माणसाला स्वतःचा डिसिजनच राहत नाही, कायम कन्फ्यूज असतो.
नेमकं कोणाचं ऐकायचं, कोणाच्या सल्ल्याप्रमाणे वागायचं, कोणाच्या मताप्रमाणे राहायचं हेच त्याला ठरवता येत नाही. त्यात जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना सुद्धा विचार मात्र घरचेच डोक्यात येत असतात. अशा चुका करण्याची संधीच मी कोणाला देत नाही. काय नवरे? तेच सांगत होतो मी त्यांना. हे बघा, तुम्ही अजूनही नाही म्हणू शकता. उगाच दुसरी प्रिया नको, नाही का? मी सांगतो ना सर, यांना नाही म्हणायचंय पण भीती वाटते. नाहीतर उगाच कशाला एवढा वेळ कोण घेईल? हो ना मॅडम? संसार फक्त प्रेमावर चालत नाही. संसार आनंदी करण्यासाठी पैसा लागतो. माझ्या बाबतीत काहीच चांगलं का घडत नाहीये? अदिती, मी संपलोय का? जसं तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस ना, तसंच मीही तुझ्यासाठी काहीही करू शकते. हा बॉन्ड मी साईन केला नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ.